हॅलो फ्रेंड्स, तर आज मी काय बनवणार आहे ते तुम्हाला पुढे चालून समजेलच. तरी मी ते एक कोबी घेतलेला आहे, किसून त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काळी मिरी पूड टाकले, मीठ टाकले आणि लाल तिखट पावडर, परत अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी ते गॅसवर गरम करायला तेल ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये छोटे छोटे असे भज्यासारखे मी बॉल्स तयार करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर मी आज बनवणार आहे मंचुरियन. ते तुम्हाला समजलेलंच असेल, कारण मस्त असं छान करता येतं आपण घरी. जसं आपण हॉटेलमध्ये म्हणजे तिथून पण आणतो ना, तसंच पद्धतीने मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. तर छान असे आपले पण मंचुरियन तयार झालेले आहेत, तळून छान झालेले आहेत लालसर होईपर्यंत. परत नंतर नाही ते मी कढई ठेवलेली आहे, थोडंसं तेल टाकून त्याच्यात उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. माझ्याकडे काही शिमला मिरची नव्हती म्हणून मी फक्त कांद्याचाच वापर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप टाकून छान असं एकत्र केलेलं आहे. त्याच्यानंतर मी ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून टाकलेली आहे. त्याच्यासोबतच माझ्याकडे मसाला पण होता, तर त्याचीही पेस्ट करून टाकलेली. छान अशी ग्रेव्ही पण घट्ट झालेली आहे. अगदी जसं आपण हॉटेलमधून आणतो तसंच मंचुरियन पण तयार आपलं झालेलं आहे. तर तुम्ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि छान कमेंट पण मध्ये पण तुम्ही सांगू शकता की रेसिपी कशी झालेली आहे. तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा असंच नवीन व्हिडिओमध्ये पण भेटूया. बाय.